श्री संत सद्गुरू देवावतारी बाळमामा चरित्र ग्रंथकथा। मामा आपली सेवा करणाऱ्यांची कसोटी बघत बुदनूर गावी मामांचा मुक्काम होता। तेथे काही विचित्र आजाराने बकरी मरू लागली। बुदनूरच्या निलाप्पाला मामांनी निंगापूरला स्वामीसह औषध आणण्यास पाठविले। त्याप्रमाणे निलाप्पा स्वामीसह औषध आणण्यास चिनमुरे या गावी गेले। त्या ठिकाणी यलाप्पा धनगर याच्या घरी गेले। यलाप्पा धनगर शेताला गेलेला होता, म्हणून काही वेळ बसावे लागले। यलाप्पा आल्यावर येण्याचे कारण वगैरे हकीकत सांगितली। डाव्या बाजूला झुकलेल्या कडुलिंबाची साल आणावी असे यलाप्पाने सांगितले। रात्र झालेली होती। यलाप्पाने एक वेळा काठी, कुऱ्हाड व कंदील असे साहित्य रानात जाण्यासाठी दिले। निलाप्पा, स्वामी आणि यलाप्पा असे ते तिघेजण रानात चालले। जाताना वाटेत विचित्र गोष्टी घडल्या। प्रथम एका मोठ्या देवळासारखे काही दिसले। आकाशात अत्यंत तेजस्वी प्रकाश दिसू लागला। काही क्षणात देऊळ आणि तो प्रकाश दिसणे एकदम बंद झाले। एवढ्यात जंगलात औषधाचे झाड दिसू लागले। त्या झाडाची रीतीनुसार पूजा वगैरे केली। नंतर स्वामी झाडाचे साल व काही गाभा काढण्याच्या कामाला लागला। थोड्या वेळाने त्यांच्या हातातील कुऱ्हाड अनपेक्षितपणे निसटून खाली पडली। त्यामुळे भयभीत होऊन त्याने निलाप्पाला हाक दिली। निलाप्पाने त्यावेळी मामांकडून आणलेला भंडारा झाडावर फेकला। नंतर झाडाची काही पाने झुडपून पाडली। ती पाने जमिनीवर पडू न देता वरच्या वर कांबळ्यात झेलून गोळा करावी लागली। परत येताना एक कुत्रा भेटला। तो भयंकर उग्र होता। त्याचे भुंकणे ऐकून तिघेही हादरले। त्या धांदलीत या तिघांची फाटाफूट झाली। तिघेही जमेल त्या दिशेने धावत गेले। एवढ्यात आकाशात अतिशय भयानक आवाज होऊ लागला। या सगळ्याचा परिणाम असा झाला की स्वामी बेशुद्धच पडला। सूर्योदयाच्या वेळी स्वामी शुद्धीवर आला। त्यावेळीही निलाप्पा व यलाप्पा हे दोघे जवळपास नव्हते। तो एकाकी होता। तो आपल्या गावाच्या दिशेने चालू लागला। अखेर योगायोगाने ओढ्याकाठी निलाप्पा व यलाप्पा स्वामीला भेटले। तेथून एकत्रपणे मग बाळमामांच्या जवळ बुदनूरला चालत आले। मामांजवळ ही मंडळी बसताच मामांनी वाटेत घडलेले विचित्र प्रकार क्रमशः सांगितले। पुढे मामा म्हणाले, मी मुद्दाम तुमची परीक्षा बघितली, पण तुम्ही भिवू नका। जो आज्ञा देतो त्याच्यावर सेवकांच्या रक्षणाची जबाबदारी असते। माझ्या आज्ञेप्रमाणे वागणाऱ्यांनी अजिबात भिवू नये असे बाळमामा म्हणतात। आज्ञाधारक भक्ताला प्रसंगी सोबत करणारे बाळमामा। 1963 साली देसाई यांना आदमापुरातून वन्नूर गावी मामांचे पत्र आले। आपण पंढरपुरास जावयाचे आहे, आदमापूरला या। आदमापूर ते पंढरपूर या प्रवासात मिरज जंक्शन येतेच, म्हणून आपण जरूर त्यावेळी परस्पर मिरजेतच मामांना भेटून यात्रेत सहभागी व्हावे असा विचार करून समनगोंडा नामक एका साथीदाराला घेऊन ते मिरज स्टेशनवर आले। पण मामा स्टेशनवर नव्हते। आगगाडीकडे जाताना एक वृद्ध माणूस भेटला। त्याने स्वतः होऊन बोलण्यास आरंभ केला। तो कन्नड भाषेत व मराठी भाषेत बोलू शकत होता। देसायांना मराठी अजिबात येत नव्हते। म्हाताऱ्याच्या सोबतीला पंढरपुरापर्यंत प्रवासात बोलण्याची अडचण आली नाही। हा सर्व भाग मराठी प्रदेश आहे। सहसा कन्नड कोणास कळत नाही। पंढरपूर स्टेशनवर पोहोचल्यावर ते तिघेजण धर्मशाळेत झोपले। पहाटे 5 वाजता अरे देसाई, पहाट झाली, उठ असे म्हणून त्या वृद्धाने दोघांना उठवले। परंतु सोमनगोंडा व देसाई उठून बसल्यानंतर त्यांच्या समक्ष बसलेला असताना तो म्हातारा एकदम अदृश्य झाला। मराठी न येणाऱ्या देसायांची अडचण ओळखून स्वतः मामांनी वृद्धाचे रूप घेऊन यात्रा सुखकर होण्यास सहाय्य केले हे देसायांच्या लक्षात आले। काही अडचणीमुळे मामा व इतर मंडळी पंढरपूरला त्या साली गेली नव्हती। ही माहिती आदमापूर गावी आल्यावर देसायांना कळाली। प्रवासात चहा पाणी पाजून त्याचे पैसे सुद्धा त्या म्हाताऱ्याने भरले होते। अशा अनेक अनुभवांमुळे भक्त मंडळींची बाळमामांवर कायमची निष्ठा निर्माण झाली आहे। परत येत असताना अंधारात सर्पदंश झाला। खेड्यातील समजुतीप्रमाणे लोकांनी त्याला मिरचीचा धूर दिला। गळ्यात छोटा दगड बांधून रानामध्ये एका मांत्रिकाकडे नेले, तथापि मांत्रिकाचा काही उपयोग झाला नाही। रात्रभर भजन करून पेशंटला सावध ठेवण्यात आले। दुसऱ्या दिवशी सकाळी दादूची आई आणि गावातील काही मंडळी पेशंटला सावध ठेवण्यात आले। दुसऱ्या दिवशी सकाळी दादूची आई आणि गावातील काही मंडळी आदमापुरात मामांच्या दर्शनासाठी गेली। त्यांना पाहून मामांनी भयंकर शिव्यांचा भडीमार केला।
घरात मुडदा टाकून माझ्यावर ठपका ठेवायला हे लोक आले आहेत वगैरे म्हणू लागले. तेव्हा ताराबाई भानुसे मामांना म्हणाल्या, मामा, आम्ही तुम्हावर शब्द ठेवणार नाही. फक्त तुम्हाला भेटून पाया पडून जाणार आहेत. पुढे 15 दिवस गेले. सर्पदंश झालेला मुलगा कसाबसा जिवंत होता. बाळूमामा पट्टणकोडलीच्या यात्रेला आले होते. त्या यात्रेत मामा मोठ्या प्रमाणात अन्नदान करत असत. तेथे सर्पदंश झालेल्या मुलासह भानुसे मंडळी मामांच्या दर्शनासाठी आली होती. त्या मुलाचा पाय गुडघ्यापर्यंत फार सुजलेला होता. मामांच्या मनात कृपा करण्याची इच्छा झाली असावी. मामांनी पाण्याची चुळ भरून सुजलेल्या पायावर ते पाणी सोडले. बघता बघता संपूर्ण सूज उतरली. एवढेच नव्हे, काही वेळाने ऊसाच्या गाडीतील ऊस आणण्यास तो मुलगा आश्चर्यकारक असा धावत गेला. 4-6 ऊस आणण्याची मामांनी त्याला आज्ञा दिली होती. ते ऊस तो घेऊन आला आणि मामांना दिले. ते सर्व ऊस सर्वांना वाटवण्यास मामांनी सांगितले. बाळूमामांचे एक महान भक्त व्यंकप्पा तुळशीगिरी. बाळूमामांचा अवतार जणू ज्या थोर अशा भक्तासाठीच झाला होता असे वाटावे. असे काही भक्त आहेत. त्यामध्ये निंगापूरच्या व्यंकप्पाचा क्रमांक फार वरचा आहे. 1944 मध्ये मामा निंगापूरला बकरी घेऊन प्रथम गेले. त्या गावातील प्रमुख माणूस व्यंकप्पा रामाप्पा तुळशीगिरी हा 6 फूट उंचीचा होता. सडपातळ बांधा आणि सरळ पोशाखात धोतर, खादीचा शर्ट, खादीचा कोट, डोक्याला पांढरा फेटा, कानात सोन्याची भिकबाळे आणि कमरेला पिस्तूल अशा प्रभावी स्वरूपातील हा प्रतिष्ठित गृहस्थ एखाद्या सरदाराप्रमाणे बहुधा डोक्यावरून फिरत असे. गावातील हर एक महत्त्वाची घडामोडी त्यांच्या संमतीने होई. व्यंकप्पा मराठीतून 7वी पर्यंत शिकलेला होता. मराठीप्रमाणे त्याला कानडी भाषा अवगत होती. मोडी लिपी तो लिहू शके. तो व्यवहार कुशल, धाडसी आणि निस्वार्थी अशा स्वभावाचा होता. कोणतेही अवघड काम पुढे होऊन करण्याची त्याला हिंमत होती. तो जमीनदार होता. अशा एकूण असामान्यपणामुळे त्याला सहजच थोडा अहंकार होता.